दिसायला बटाट्यासारखी दिसते, पण ही आहे कच्च्या केळीची भाजी, जी साधी आणि अतिशय चविष्ट आहे. कच्चे केळी शिजवून त्यात जिरं, हळद, हिंग आणि तिखटासारखे साधे मसाले घालून तयार केलेली ही भाजी रुचकर आणि पचनास हलकी आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. 3 मध्यम ते मोठ्या आकाराच्या कच्च्या केळ्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आणि त्याचे साल काढून घ्यायचे आहे. बरेच असे पदार्थ आहेत जिथे बटाट्याच्या ऐवजी आपण कच्च्या केळीचा वापर करू शकतो. तुम्हाला असे कोणते पदार्थ माहीत आहेत का जिथे आपण बटाट्याच्या ऐवजी केळी वापरू शकतो? जर तुम्हाला माहीत असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. दक्षिण आणि उत्तर भागांमध्ये केळी विशेषतः खाल्ली जाते. केळी सोलून झाली की त्याचे छान मध्यम आकाराचे काप करायचे आहेत. केळी एकसारखी कापा जेणेकरून ती शिजवताना एकसारखी आणि व्यवस्थित शिजेल. आता कच्ची केळी ही थोडीशी चिकट असते, त्यामुळे भाजी करायच्या आधी तिला एका स्वच्छ पाण्याने नक्की धुवून घ्या. धुवून घेतलेली केळी एका पॅन किंवा कढईमध्ये काढून घ्या. एक लहान लिंबा एवढा चिंचेचा गोळा पाऊण ते 1 कप पाण्यामध्ये 30 मिनिटे भिजत ठेवा. ते चिंचेचं पाणी आपल्याला ह्यात घालायचं आहे. त्याच सोबत थोडीशी हळद आणि चवीपुरतं मीठ घालून हे व्यवस्थित मिक्स करून घ्या. आता ही कच्ची केळी झाकण लावून आपल्याला छान मऊसूत होईपर्यंत साधारणपणे 10 ते 12 मिनिटं शिजवून घ्यायची आहे. केळी शिजल्यानंतरूनही जर थोडं पाणी राहिलं असेल तर झाकण काढा आणि सगळं पाणी निघून जाईपर्यंत शिजवून घ्या. केळी शिजली की एका डिशमध्ये काढून घ्या. आता ह्याला आपण मस्त एक तडका देणार आहोत. आलं लसूण काही लागत नाही. कढईमध्ये थोडंसं तेल गरम करा. नारळाचं तेल असेल तर ते वापरा, त्याने एक छान फ्लेवर येतो ह्या भाजीला. तेल गरम झालं की त्यात घालायचं आहे मोहरी, कढीपत्ता, हिरवी मिरची आणि हिंग आणि मग त्यात घालायचं आहे हरभऱ्याची डाळ आणि उडदाची डाळ. ते छान परतून झालं की त्यात घालायचं आहे जिरं आणि जिरंही व्यवस्थित तडतडून द्यायचं आहे. तडक्यामध्ये आता आपण शिजवून घेतलेली केळी आणि पोरियल पावडर घालायची आहे. पोरियल पावडरची रेसिपी मी माझ्या यूट्यूब शॉर्ट्समध्ये शेअर केलेली आहे, ते नक्की पहा. हे सर्व एकत्र छान मिक्स करून घ्या. भाजी इथे थोडी टेस्ट करून बघा. मीठ लागत असेल तर मीठ घाला आणि तुम्हाला आंबट, गोड, तिखट अशी जर भाजी आवडत असेल तर तुम्ही इथे थोडंसं गूळ घातलं तरीही चालेल. हवं असल्यास ओल्या नारळाचा चव आणि कोथिंबीर घाला. तुम्हाला ही साधी आणि झटपट रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा. चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.